वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहेत तुम्ही? आय होप सगळे ठीक असाल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा. तर जसं की तुम्हाला माहिती, मी काल इन्स्टावर एक स्टोरी टाकली होती क्वेश्चन अँड आन्सरची आणि वर लिहिलं होतं की ह्याचे उत्तर मी तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये देईन. तर आता मी त्याचे उत्तर द्यायला चालू करते. तर सगळ्यात मोठा आणि लई लोकांना पडलेला प्रश्न आहे, ज्याचं उत्तर मीच असं मला वाटत होतं की कधी एकदा तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. आधी तुझा कोण आहे? आधी आणि तू रिलेशनशिप मध्ये आहोत का? आधी तुझा BF आहे का? तर गाईज, तसं काहीच नाहीये. आधी फक्त माझा एक चांगला मित्र आहे. चांगला म्हणजे लई चांगला मित्र आहे. माझ्या प्रत्येक सुखादुःखामध्ये माझ्या सोबत असतो तो. आणि आमची बॉन्डिंग अशी आहे, एवढी स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही कपल वाटतो किंवा आमचं रिलेशन चालू आहे असं वाटतं. तर तसं काही नाहीये. हा तुमचा सगळ्यात मोठा गोड गैरसमज आहे. ते तुमच्या डोक्यातून काढून टाका. आणि मी पण सिंगल आहे आणि आधी पण सिंगल आहे. तर दुसरा प्रश्न आहे, तू लग्न कधी करणार आहेस? माझ्या लग्नाला लई दिवस आहेत अजून. दिवस म्हणायला गेले तर लई वर्ष आहेत अजून. जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर उभा होत नाही, जोपर्यंत मी काहीतरी स्वतःचं करत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तर गाईज, तिसरा प्रश्न आहे, कॅलेंडरला हिंदीमध्ये काय बोलतात? मला पण नाही माहिती. तर आपण जाऊया आता चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न है, तुम बहुत प्यारी हो यार, प्यार हो गया है तुमसे. हाय, बस ऐसे ही प्यार करते रहो. ताई, तुला वाईट वाटून नको घेऊ, पण बबल्या कोण आहे? तू माग स्टोरीला फोटो ठेवला होता, प्लीज रिप्लाय. बबल्या माझ्या मावशीचा मुलगा आहे, छोटा मुलगा आहे. तो एक महिन्याखाली एक्सपायर झालेला आहे. माझा भाऊ होता तो. आणि काही लोकांना असं वाटतं, म्हणजे माझं पण नाव बबल्या आहे आणि त्याचं पण नाव बबल्या आहे, त्याच्यामुळे लोकांना कन्फ्यूज होतं. मी येणार आहे तुला भेटायला, क्रश आहे तू माझी, भेटशील ना? नक्की 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 भेटेन, कधी पण या. दीदी, व्हिडिओ खूप छान काढता, धन्यवाद. खूप इंटरेस्टिंग आहे. थोडीशी आधीविषयी माहिती सांग ना. तर आधी लय रागीट स्वभावाचा माणूस आहे, पण मनानं तेवढंच चांगला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू एवढी क्यूट का दिसतेस ग? बिकॉज ऑफ माय मॉम. कारण माझी मम्मी सुंदर आहे म्हणून मी सुंदर आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, तू आणि आदिदादा सोबत व्हिडिओ बनवा दी. नक्कीच. पायल, लग्न कधी करणार आहेस? आधीच सांगितलंय मी लग्न कधी करणार आहे. तू तर छोटा पटाका आणि बडा धमाका आहेस बघ. इश्शा, थँक्यू. मी खूप टेन्शन मध्ये आहे ताई, मला काही समजत नाही. टेन्शन 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 टेन्शनचंच टेन्शन जर आपण घ्यायला बसलो तर टेन्शन काय घ्यायचं? कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. एकदम रिलॅक्स राहायचं. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय आणि जे होईल ते बघता येईल असं म्हणायचं, सोडून द्यायचं. तर आपला पुढचा प्रश्न आहे, एडिटिंगचा ॲप कोणता आहे तुझी? बबल्या दी, कॅपकट. ताई, आधी भाऊला कधी प्रपोज करणार? हैं? मैं और उसे प्रपोज करू? नाही हो, चांगला मित्र आहे माझा. ताई, माझ्या GF सारखी दिसतेस. ताई बी म्हणते, GF सारखी दिसते बी म्हणते. तू रील्स बनवायची सुरुवात केव्हा केली? 2022ला. 16 सप्टेंबर 2022ला जे सोबतचा माझा फर्स्ट व्हिडिओ होता आणि तो खूप व्हायरल गेलता. तेव्हापासून मग मी स्टार्ट केले व्हिडिओ बनवायला. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अगं पायल दीदी, तुला काय विचारावं? तुला बघितल्यावर सगळं टेन्शन जातं, सगळ्या क्वेश्चनचं आन्सर भेटतं. असंच मला सपोर्ट करत राहा आणि असंच प्रेम द्या. तुम्हाला हसवायची जिम्मेदारी माझी. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुला कोणीतरी चांगला प्रश्न विचारलाय, तुझे पाहुणे, मित्र, मैत्रिणी रील स्टार होण्याच्या अगोदर तुला मान सन्मान देत होते का आताच्या सारखं? अजिबात नाही. आणि मेन सांगायचं म्हणलं तर पाहुणे म्हणजेच माझे नातेवाईक विचारत सुद्धा नव्हतं कोणी. माझं जे सगळं काही आहे ते सगळं माझी मम्मी आहे आणि मी पण कोणाला विचारत नाही, तरी पण आम्हाला विचारत नाहीत. तर चला आपण जाऊ आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, दी, तुझ्या ब्युटी मागचं कारण? फिल्टर. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे,
तू एवढी क्यूट का आहेस? लहानपणीपासून संतूर साबण खात होतीस का? तसं काही बी नाही. पुढचा प्रश्न आहे, तू लव्ह मॅरेज करणार आहे की अरेंज मॅरेज? अरेंज. मम्मी जो बोलेगी उसी से शादी करूंगी. फुलाला सुगंध मातीचा खूप छान मालिका होती. तू भूमिका खूप छान पण पार पाडली. लव्ह यू सो मच डिअर. मी मालिका कधी काढले? तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. फुलाला सुगंध मातीचा ह्या मालिकेत मी नव्हते. पण छान वाटलं ऐकून. बबल्या काय युजर नेम ठेवलीस? माझ्या जवळच्या व्यक्तीने दिलेलं माझं ते नाव आहे बबल्या, त्याच्यामुळे मी युजर नेम ठेवलं आणि ते लकी आहे माझ्यासाठी. खरं सांग तुझा BF कोण आहे? खरं सांगू? खरं खरं, एकदम खरं खरं. सिंगल हाव, कट्टर सिंगल हाव ती बी. दी तुझ्या ब्युटी मागचं कारण. सांगितलं की फिल्टर. तुझी आणि आधीची ओळख कशी आणि कुठे झाली होती? माझी आणि आधीची ओळख इन्स्टाला झाली होती आणि आम्ही फर्स्ट टाइम तुळजापूरमध्ये भेटलो होतो. दाजी कोण आहेत मग? वक्त आणि पे बताऊंगी. लग्न कधी करणार आहात तेवढंच सांगा. हाय ओ, वेळ आहे अजून. तर गाईज, आपले सगळे प्रश्न संपलेले आहेत. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचा सपोर्ट कंटिन्यू असू द्या. बाय बाय.